सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्रदालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव। जिंका रोज एक वॉशिंग मशीन, प्रत्येक 1000 रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन, तसेच सोबत 3000 रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा। गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी। दिनांक 2 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंतच भरपूर व्हरायटीज, भरपूर डिस्काउंट। खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्रदालन महाकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे महांकाळ। कवठे महांकाळ नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष रणजितदादा घाडगे राजीनामा देणार असल्याची चर्चा। कवठे महांकाळ नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष रणजितदादा घाडगे आपल्या पदाचा सोमवारी राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगलेली असून नगराध्यक्ष रणजित घाडगे यांचा राजीनामा होणार हे फिक्स असल्याची चर्चा आहे। नगराध्यक्ष रणजित घाडगे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांना दिलेला शब्द पाळून राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे। कवठे महांकाळ नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष रणजित घाडगे यांना काही महिन्यांपूर्वी माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिलेली होती। काही काळासाठी त्यांना पद देण्याचे निश्चित केलेले होते, त्यानंतर त्यांनी राजीनामा द्यायचे असे ठरलेले होते। तसा शब्द रणजित घाडगे यांच्याकडून घेण्यात आलेला होता। मात्र काही कालांतरानंतर विद्यमान नगराध्यक्ष रणजित घाडगे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबईत प्रवेश केलेला होता, त्यामुळे रणजित घाडगे यांच्या राजीनाम्याची चर्चा पूर्णपणे थांबलेली होती। त्यानंतर मात्र माजी खासदार संजय काका पाटील यांची नगराध्यक्ष रणजितदादा घाडगे यांनी भेट घेतली होती अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगलेली होती। नगराध्यक्ष रणजितदादा घाडगे यांचा राजीनामा आज होणार होता, मात्र सोमवारी त्यांचा राजीनामा होणार असल्याचे फिक्स आहे अशी चर्चा आहे। रणजित घाडगे यांच्या नंतर नगराध्यक्ष पदाची संधी कोणाला मिळणार अशी चर्चा आता राजकीय पटलावर सुरू आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।